नमस्कार मंडळी, कसे आहात? हा व्लॉग आहे दिवाळीमध्ये आम्ही आमच्या मावशीच्या घरी फराळ घेऊन गेलो होतो त्याचा. एक मावशी राहतात वडगावला, त्यांना फराळ देऊन पुढे निघालो घोगावच्या मावशीकडे. गावी काय मुंबईला काय सगळीकडेच पावसाचं वातावरण होतं. हिरवागार निसर्ग खूप मस्त वाटत होता. गावची घरं बघायला खूप मस्त वाटतात. अंगणात गोठा, गुरंढोरं, गावची फिलिंगच वेगळी असते. हवेत गारवा होता थोडासा. सिद्धाबाईला कानटोपी घातली होती. तोंड काय बंद नव्हतं आमचं पूर्ण रस्त्यात. नारळाची झाडं फक्त कोकणातच नाहीत हा, आमच्याकडे पण आहेत. हे गणपतीचं सुंदर असं मंदिर लागतं मावशींकडे जाताना शेनोलीचं मंदिर आणि त्याचा कळस खूपच सुंदर दिसत होता. रस्त्याने जाताना उसाच्या बऱ्याच गाड्या दिसल्या, साखर कारखान्यामध्ये जाणाऱ्या. आमच्या भागात उसाची शेती खूप आहे, म्हणूनच आमच्याकडची माणसं पण उसासारखी गोड असतात बरं का. गावाकडे गेल्यावर ह्याचे फोटो काढू की त्याचे फोटो काढू, ह्याचा व्हिडिओ काढू की त्याचा व्हिडिओ काढू असं होतं. इतका सुंदर निसर्ग, मोकळं आकाश, मोकळे रस्ते, डोंगर, सर्व काही डोळ्यात आणि मोबाईलमध्ये सुद्धा साठवावं असं वाटतं. शहरात असे मोकळे रस्ते, मोकळं आकाश कुठे बघायला मिळतं आजकाल. रस्त्याने जाताना आजी आजोबा दिसले स्कूटीवरून जाताना. आमचं पण म्हातारपण असेच असू दे देवा. गावांची नावं खूप मजेशीर असतात हा. आता ह्या गावचं नाव बघा ना, ताकारी. इथूनच मावशी भाजीपाला किराणा सर्व घेतात. मार्केट इथेच मोठा असतो. ताकारी, दुधारी, तुपारी अशी वेगवेगळी नावं ऐकायला मिळाली. मावशींकडे जाताना एक रेल्वे फाटक पण लागतं. पोचलोय मावशींच्या गावी. गाव तसं बरंच मोठं आहे आणि छान डेव्हलप होतंय. घरं पण खूप सुंदर सुंदर होती. आणि हे आमच्या मावशींचं खूप मोठं असं घर. घर नाही बोलू शकत, बंगलाच आहे हा. सिद्धूला एवढी मोठी जागा मिळाली फिरायला, मग ती काय एका जागी बसत नाही. सगळीकडे फिरत होती. या रूम मधून त्या रूम मध्ये, इकडून तिकडे. आणि बडबड काय तिची थांबत नव्हती. तिचं खेळणं चालू होतं, मस्ती चालू होती. मावशीने नुकताच फराळ केलेला, सजुऱ्या केल्या होत्या, गरमागरम खायला दिल्या. सगळ्याच मावश्या खूप प्रेमळ आहेत आमच्या. टम्म फुगली होती सजुरी, एक खाल्लं की पोट पण टम्म फुगलं. बोलता बोलता संध्याकाळ झाली, निघालो कराडला जाण्यासाठी परत. चला, आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला आजचा मिनी व्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या.